मॉर्निंग गाईज. तर आमची सकाळ झाली आहे ट्रेनमध्ये. आजचा डे आणि नाईट ट्रेनमध्येच जाणार आहे. थोड्या वेळाने आम्ही फ्रेश झालो. इथे मी शिवायला झोपवायचा प्रयत्न करत होते. अप्पर सीटमुळे रात्री झोप अनकम्फर्टेबल झाली होती, पण शिवायचा इथे झोपायचा मूड नव्हता. त्याला त्याच्या दीदीसोबत बहुतेक खेळायचं होते. खूप आगाव होत चालला आहे. मग काय, नंतर मी शिवायला दिले त्याच्या बाबांकडे. बाबांच्या मांडीवर तो खूप खुश झाला होता, एन्जॉय करत होता. त्याला बोर होईल म्हणून आम्ही त्याला मोबाईल दाखवत होतो, पण तो मजा मस्ती करत होता. त्यानंतर समायराची आणि तिच्या बाबांची गोड नोकझोक झाली. ती तुम्ही पुढे ऐका. तुम्ही गावाला लावा तुमच्या ऐक तू काल करा डालतेस रे. तुमका काकाला लाटासा मला मम्मीची आठवण आली. त्यानंतरनं मॅडमला आले होते टॉयलेटला, पण तिला ट्रेनच्या टॉयलेटमध्ये जायचं नव्हतं. व्हाईट टॉयलेटच पाहिजे म्हणत होती. तिला आम्ही खूप समजवलं, पण तिने काही ऐकलं नाही. तर असा आमचा मजा मस्तीत दिवस गेला. ट्रेनमध्ये 2 मुलांचा दिवस कसा गेला समजलंच नाही. मुलांनी पण तेवढाच एन्जॉय केला होता. त्यानंतरनं रात्र झाली. मी शिवायला खाऊ करत होते, तोवर खाली बसलेल्या पॅसेंजरने शिवायला घेतले होते. खूप गोड कपल होतं ते. शिवाय पण कम्फर्टेबल झाला होता त्यांच्यासोबत. नंतरनं समायराला तिच्या बाबाने उठवलं आणि जेवण भरवलं. शिवाय येथे ट्रेनची चेन ओढत आहे. कशी ओढत आहे बघा, जोर लावून, माझा बाहुबली. रात्री सगळे झोपले होते आणि बाबा प्रेमी समायरा गाणं म्हणत होती तिच्या बाबांसाठी. कोणतं गाणं म्हणत होती ते ऐकाच पुढे. सबसे प्याला कौन है पापा, मेरे प्यारे पापा. आईसाठी आईसाठी काय ऐकतलं म्हणून गाणं लावली. जरा रंग रंग सबसे प्यारा को मम्मी प्यारी मेरी प्यारी मेरी मम्मी प्यारी. अशा प्रकारे ट्रेनचा प्रवास संपवून आम्ही शेवटी पोहोचलो अहमदाबादला. आम्ही पटकन उतरल्यावर स्टेशनवर खूप गर्दी होती. कुलींची पण खूप धावपळ चालू होती. मग आम्ही सामान घेऊन स्टेशनच्या बाहेर पडलो. त्यानंतरनं रिक्षा बुक केली आणि हॉटेलकडे निघालो. रिक्षातून जात असताना मला 2-3 भांडण पण बघायला मिळाली. फायनली आम्ही हॉटेलवर पोहोचलो. प्रवासात खूप कंटाळा आला होता, म्हणून हॉटेलमध्ये गेल्यावर पहिला फ्रेश झालो. मुलांना आंबा खायला दिला आणि आम्ही पण ब्रेकफास्ट केला. मग सेकंड डे आला. आम्ही ठरवलं हॉटेल बदलायचं, कारण की त्या रूममध्ये थोडा प्रॉब्लेम होता. बाथरूमचा डोअर लॉक व्हायचा आणि बाथरूममध्ये एक्झॉस्ट फॅन नसल्यामुळे त्याचा सगळा स्मेल हा रूममध्ये यायचा आणि सर्व्हिस पण काही त्यांची ठीक नव्हती. कसं तर 1 दिवस काढला आणि आम्ही चाललो दुसऱ्या हॉटेलकडे. ह्या हॉटेलचे रेटिंग्स खूप छान होत्या. आधीचं हॉटेल हे त्यांच्या मित्राने बुक केले होते, पण अनुभव चांगला नव्हता म्हणून आम्ही ते चेंज केलं. हे हॉटेल सुमित आहे. आधीच्या हॉटेलपासून हे थोड्याच अंतरावर होते. हॉटेलमध्ये एंट्री केल्यावर एंट्रन्स आणि लॉबी पण क्लीन वाटली. नंतर समायराच्या बाबांनी चेकिंगची प्रोसेस चालू केली. तोवर मी म्हटले की लॉबीचं शूट घेऊया. शिवाय माझ्या हातात होता, त्यामुळे मला नीट शूट करता आलं नाही. आमचं स्वागत पण खूप छान झालं होतं. बाहेर खूप गरमी होती, म्हणून आम्ही पोहोचल्यावर त्याने आम्हाला थंड पाण्याच्या बॉटल ऑफर केल्या. बजेट फ्रेंडली असून पण इथली सर्व्हिस खूप छान होती. तुम्ही अहमदाबादला येणार असाल तर हे हॉटेल नक्की कन्सिडर करा. चेकिंगची प्रोसेस पूर्ण झाल्यावर आम्ही चाललो रूमकडे. मला इथे समायराची रिॲक्शन घ्यायची होती, कारण की पहिल्या हॉटेलच्या रूमला तिने खूप घाण रिॲक्शन दिली होती. इथे बघू काय करते. आवडले नाही? आवडलं नाही तुला खोली? थँक्यू.
कसं आहे बाथरूम? वाटत नाही. थांब बघूया. वेलकम टू माय चॅनेल. सो आम्ही आता हॉटेल रूम चेंज केलेली आहे. ॲक्च्युली मला व्लॉग करायचा होता, पण माझ्या मोबाईलला पण प्रॉब्लेम आलेला आणि ते हॉटेल पण मला इतकं जास्त आवडलं नव्हतं माझ्या मिस्टरांना पण. सो आम्ही ते चेंज केलं आज. तर आज बघू आजचा दिवस आमचा कसा जातो ह्या नवीन हॉटेलमध्ये. इथली सर्विस वगैरे तर स्टार्टिंगला मला छान वाटलं. अरे गरम पाणी येते डायरेक्ट वरनं. रूममध्ये चेक इन केल्यावर समायराला रूम काही खास आवडली नव्हती, पण मला छान वाटली ही आधीच्या रूमपेक्षा. मी आधीच्या रूमचा हे घेतलं नव्हतं. आधीच्या रूमचा मी व्हिडिओ वगैरे काही केला नव्हता, कारण त्या रूम खूप बेसिक होत्या, इतक्या खास नव्हत्या. जाऊ दे तिथं, जाऊ दे तिथं, काही नाही आहे टेन्शन. न ते काढायचं नाही, लाईट जाते सगळं. हे दोघे मला खूप डिस्टर्ब करत आहेत, त्यामुळे मी व्हिडिओ करू शकत नाही. आणि समायरा तसं नाही करायचं. काय करू, माझे दोन्ही पण पोरं खूप 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 आगाव आहेत. ही बघा, खूपच आगाव आहेत. वय मला खूप पिडत आहे. तो सगळ्या वस्तू इकडं तिकडं ओढायला बघत आहे. सो मला व्हिडिओ करता येईना झालाय. अरे चुप ना शिवाय. हाय गाईज, आमच्या शिवायला या गावाय. हे बघा, माझा डोरेमॉन हाय. हे सरळ तिकडं टिंगा 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 टिंगा. तू खाल्लाय त्यानं ठेव तिला. अगं तो त्याला बघतं की प्लीज प्लीज. ओके, तर बघू आज संध्याकाळी आम्ही इथं जे फेमस लेक म्हणतात अहमदाबादचं तिथे जाणार आहे. माझे मिस्टर बोलले होते की आम्ही संध्याकाळी लवकर येईन. सो बघू, जर आम्ही तिथं आज जाणार असलो तर मी व्लॉगमध्ये ॲड करेनच. असेल तर हेच आमचं हाचा व्लॉग आहे, स्वीट असा हॉटेलचा. मला ह्या दोघांना सांभाळावं लागतं. माझे मिस्टर जातात कॉम्पिटिशनला. इथे वीर सावरकर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये त्यांच्या कॉम्पिटिशन चालू आहे. त्यांना जेव्हा सुट्टी असेल तेव्हा आम्ही फिरायला जायचं प्लॅन केलेलं आहे. आणि झाले असंच नको ते सुई आहे. बघा मी एक मजा दाखवणार नाही. कंगवाटी मिळालंय बघा. ऐ गंदा लडका. काढायला दिक्कत होती. अच्छा, अयो बघा, कंगवा आहे. आणि ठेवा. नो निघते का यंदा मारते बाई. शॅम्पू दाखवाय आणि अगं ह्याला काय कार्ट का अगाव आहे. आणि ते सगळं वेगळा वेगळा कलर आहे. हा साबण. आता मी शिवाय समायराचं आणि माझा पण रील्स करायचा ट्राय करेन, कारण ह्या दोघांच्या मधून करणं खूप अवघड आहे. मी व्लॉगच कसं करते ते मलाच माहीत आहे. जेव्हा मला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, पण जेव्हा हे मोठे होतील तेव्हाच, कारण की माझी फर्स्ट प्रिऑरिटी शेवटी ह्या दोघांना सांभाळणंच आहे. आणि तुम्हाला माझे व्लॉग आवडत असतील तर नक्की मला कमेंट करून सांगा की आवडतात की नाहीत. कमेंट केल्याने मला मोटिवेशन मिळतं. सो प्लीज डू कमेंट, लाईक, सबस्क्राईब.
प्यार करायला लागलाय तुझ्यावर. दमलेलो आहे, ब्रेक घ्यायचा म्हणतोय. बापरे. आता इव्हनिंग होत आलेलं आहे, जे बाबा काय आले नाहीत अजून. सो आम्हाला वाटतं की बाहेर जायचं. सासूबाई तू का मला पाण्याने धक्का दिलास? मी तुला धक्का दिला. So, आम्हाला वाटतं की प्लॅन आजचा फ्लॉप होईल आमचा फिरायला जायचा. सासूबाई तू का मला पाण्याने धक्का दिलास? जर थांब ना बेटा, बोललो ना व्लॉग संपवायचा आपल्याला. आत्ता संध्याकाळचे 7:30 वाजत आलेत आणि ह्यांचे बाबा अजून आलेले नाहीत. सो मला वाटतं की आम्ही आता बाहेर जाणं थोडंसं कॅन्सलच होईल आमचं, कारण इतक्या लेट पण आम्ही जाणार कधी, आवरणार कधी. सो आजचा दिवस हा हॉटेलमध्येच जाईल आमचा. हॉटेलमध्येच ॲक्च्युली गेला आहे. बघू मग आम्ही उद्या नक्कीच प्लॅन करू, उद्या कुठेतरी जाऊन यायचं. सो ओके, बाय गाईज, टेक केअर.